शनाय काय 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 ना काय. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही जातो आहे शनाईला वॅक्सिन देण्यासाठी आणि त्यासाठी मी तयार होते. संध्याकाळचे काहीतरी 6 वाजलेत. आमची 7:30ची अपॉइंटमेंट आहे आणि हे बघा मी अशी तयार झाले. बाळाला कधी पण ब्रेस्टफीड करावं लागतं. सो हा मी शर्ट ऑर्डर केला आहे मिंत्रा नाही सॉरी मेशोवरून हा शर्ट मी ऑर्डर केला आहे. आमचा पसारा इग्नोर करा. आणि हे असं काहीच घातलं. असं वाटतंय की मी ऑफिसला चालले ॲक्च्युली. असं वाटतंय मला, असं फील येतो या शर्टमुळे. पण छान आहे, एकदम अफोर्डेबल आहे. जर तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर बेस्ट आहे. जर याची लिंक तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सो पटापट तयार होते. अरे आई बाळाचं घ्यायला नाही तू खाऊ नाहीये. टिक्का नको. आता आई शॉवर शनू रेडी. शनू रेडी 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 रेडी. ही डायपर बॅग ना मी शनाई जेव्हा झाला तेव्हापासून यूज करते आणि ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली होती मी. खूप छान आहे, याची क्वालिटी एकदम मस्त आली आहे आणि कलर पण छान आहे. त्यासोबतच यामध्ये खूप सारे सेक्शन दिलेत, त्यामुळे बाळाच्या सगळ्या वस्तू आपण कॅरी करू शकतो. जसं की बॉटल, नॅपकिन, बीब्स वगैरे सगळं काही. माझ्यासाठी एकदम कम्फर्टेबल आणि इझी टू कॅरी आहे. मी नेहमी बाहेर जाताना यामध्ये आयाचा खाऊ, बॉटल, त्याची थोडीशी खेळणी वगैरे, शनाईची खेळणी, हे सगळं काही घेऊन जाते. तर तुम्हाला पण याची लिंक हवी असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आम्हाला थोडंसं वेट करावं लागलं डॉक्टरांचा, कारण त्या आल्या नव्हत्या आणि आम्ही पण थोडंसं लवकर पोहोचलो होतो. सो आम्ही थोडासा टाइमपास केला, तिथे वेट वगैरे चेक केलं सर्वांचं. किती आहे बोल. 183. 183. शनाईचा साईज 51.6. थोड्या वेळातच मॅम आल्या आणि मॅमने मग शनाईला चेक केलं. हे ना फ्ल्यूचं वॅक्सिन आम्ही घेतोय, जे 6 मंथ्स कंप्लीट झाल्यानंतर बेबीला घ्यायला हवं. बट मी गावी होते त्यामुळे ते घेता नव्हतं आलं, म्हणून आम्ही आत्ता आलोय 7 मंथ्स कंप्लीट झाल्यानंतर. सो 7 मंथ्सच्या नुसार त्याचे डेव्हलपमेंट बरोबर आहेत का हे मॅमने चेक केलं. त्यासोबत त्याची हाईट, त्याचं वेट तेही चेक केलं आणि मंथ वाईज त्याची डेव्हलपमेंट एकदम छान आहे असं मॅम बोलल्या आणि ते ऐकून मला खूप छान वाटलं. त्यासोबतच मी मॅमला विचारलं की त्याला एग कधीपासून स्टार्ट करू शकतो. सो सो 8 मंथ्स कंप्लीट झाल्यानंतर आपण त्याला एग देऊ शकतो असं मॅमने सांगितलं. बात करो शनाय शनाय. शनाय 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 काय 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 ना काय नाही तुला. Actually, it's too early to start,
फर्स्ट मैंने ज़्यादा नहीं ऐड किया है, शनाई। 5 शनाई। आलमंड्स डाला है उसमें। ओके, अभी उसको डाइजेस्ट हो रहा है तो इट्स ओके, बट क्या होता है कि जो लाइट ऑन टमी है उससे हम स्टार्ट करते हैं, उसके बाद धीरे धीरे वी गो फॉर हार्डर स्टफ्स। ओके ओके एग भी अगर देना है तो पहले योग दोगे, उसके बाद वाइट वाला दोगे। ओके। अभी तक कुछ नॉनवेज कुछ स्टार्ट ही नहीं किया 8 मंथ्स के बाद आप स्टार्ट कर करिए, एग सकते। स्टार्ट करिए, योग स्टार्ट करिए, उसके बाद वाइट भी स्टार्ट करिए। ओके। उससे कुछ एलर्जी वगैरह नहीं होता ना, ऐसा कुछ? एक बार देख, वो डिपेंड करता है, अच्छा, वो देने के बाद ही हाँ समझेगा। मैंने इसको भी 8 मंथ्स के बाद ही दिया था। उसको नहीं था ना? नहीं था कुछ। You will have to try it. थैंक यू। कुठे फुटेला? शुभ्र कुठे फुटेला? शुभ्र कुठे फुटेला? शनाई। 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 K. आयु आयु जर त्याला फीवर आला तर देण्यासाठी हे पॅरासिटामॉल दिलं होतं मॅमने. हॅलो. सो आम्ही आत्ताच शनाईला वॅक्सिन देऊन घरी आलो आणि त्याला डॉक्टरने हे ड्रॉप्स दिलेत जर इन केस ताप आला तर देण्यासाठी. सो बघू, सध्या तर तो खेळतो आहे मस्तपैकी, त्यामुळे मला असं वाटत नाही की आत्ता लगेच ताप येईल, बट रात्रीचा येऊ शकतो. सो आला तर मी हे ड्रॉप्स त्याला देईन. मध्ये मध्ये मला लक्ष ठेवावं लागेल, म्हणजे जर तो झोपला तरी आणि माझी जरी झोप लागली तरी की ताप वगैरे नाही आला आहे ना वगैरे असं. सो बघू उद्या काय होतं, मी ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. सो व्हिडिओ पुढे पाहत राहा. ईशानू सो शनाईला वॅक्सिनचा काहीच त्रास झाला नाही. आणि मी त्याला जे मॅमने पॅरासिटामॉल दिलं होतं ते झोपताना एकदा दिलं, जेणेकरून जर त्याला काही पेन होत असेल, डिस्कम्फर्ट असेल तर थोडंसं कमी होईल. आणि सपोज माझी जरी झोप लागली तर त्याला खूप अचानक जास्त ताप नाही येणार म्हणून. बट त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला काही ताप आला नाही, तो किंवा जास्त रडला नाही वगैरे, काहीच नाही. एकदम तो नॉर्मल होता जसा नेहमी असतो तसा. फक्त आम्हाला मध्ये मध्ये ते शेकायला सांगितलं होतं जिथे वॅक्सिन दिलं आहे तिथे. सो ते थोडं थोडं मध्ये करत होतो. बाकी एकदम तो ओके होता. सो काहीच नव्हतं. त्यामुळे मी शूट पण काही केलं नाही. आत्ता मी जेव्हा एडिट करत होते व्हिडिओ तेव्हा माझ्या लक्षात आलं. सो बोलूया, तुमच्यासोबत शेअर करूया. आणि त्यानंतर आम्ही गावी गेलो. सो हा व्हिडिओ जो आहे किंवा जे हे वॅक्सिन जे आम्ही दिलं होतं ते गावी जाण्याच्या आधी दिलेलं होतं. म्हणजे तेव्हा तो 8 मंथ्स कंप्लीट झालेला नव्हता. आता तो 8 मंथ्स कंप्लीट झाला आहे. सो जे डाएट मॅमने सांगितलं जसं की एग द्या, इंट्रोड्यूस करा, ते आता मी 8 मंथ्स कंप्लीट झालं आहे. सो आता मी करणार आहे आणि ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल की कसा शनाई रिस्पॉन्स देतोय त्या गोष्टीला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजून तुमचे काही इतर पॅरेंट्स असतील ओळखीचे, जर ही इन्फॉर्मेशन त्यांना हेल्पफुल वाटत असेल, तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल की त्यांना पाठवूया, तर त्यांच्यासोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.